काल झालेला आपला पेपर शनिवारचा 20/9/2025चा हा निश्चितच थोड्या कठीण प्रमाणात पेपर होता. गणिताची लेवल खूपच जास्त होती आणि जवळपास 700 ते 800 विद्यार्थ्यांनी पेपरला येऊन योग्य तो प्रतिसाद दिला. भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं का गणित भरपूर कठीण होतं. तर गणित भरपूर कठीण नाही आहे, तुम्हाला ते सोडवण्याची योग्य पद्धत माहीत नाही. म्हणून सर्व गणिताचे आज आपण स्पष्टीकरण पाहू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे गणित तुम्हाला एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येची वर्गमूळ हे कोणत्या संख्या असतात पहा. म्हणजे वर्गमूळ नसलेल्या संख्या जर का म्हटलं आपण वर्गमूळ संख्या नसलेल्या संख्या म्हणतो, तर पहा इथं पहिलं ऑप्शन ते अपरिमेय संख्या. तर अपरिमेय संख्येचा आपली व्याख्या तेच आहे, ज्या संख्येचा वर्गमूळ किंवा कोणताही मूळ अवयव बाहेर निघत नाही त्या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचा वर्गमूळ बाहेर निघू शकते त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय होणार आपलं, बरोबर होणार अपरिमेय संख्या. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी कोणते कथन सत्य आहे. सत्य आहे म्हणते, सत्य आहे. ठीक आहे, सत्य आहे. इथं दिलेलं आहे एक ही अभाज्य ही नाही आणि भाज्यही नाही. तर अभाज्य जर का समजा आपण इथं अभाज्याचा जर का विचार करतो म्हटलं तर अभाज्याचा अर्थ काय होते की अभाज्य म्हणजे मूळ संख्या. मग मूळ संख्येचे नेहमी किती अवयव पडले पाहिजे, 2 अवयव पडले पाहिजे, परंतु 1चे 2 अवयव पडत नाही. म्हणजे हे काय आहे, ठीक आहे, नाही आहे म्हणते, म्हणजे हे पहिलं बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर भाज्यही नाही म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय होते, भाज्य जर का संख्या तुमची असेल तर त्याचे काय असते, 2 पेक्षा जास्त अवयव पडते. 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 अवयव पडते. लक्षात. मग ह्याच्यात काय म्हणते, पडत नाही म्हणते. मग 1चे बरोबर आहे, 1चे समजा दोन्ही अवयव पडत नाही, 3ही अवयव पडत नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन तर काय आपलं बरोबर आहे, परंतु सत्य नाही आहे कोणतं म्हणते. मग तिसऱ्या याच्यावर जर का आपण जातो म्हटलं तर शून्य हे जी संख्या आहे धनात्मकही आणि ऋणात्मकही नाही. शून्य सुद्धा म्हणतात येते धनात्मक +1 +2 इकडे -1 -2 अशा प्रकारे जायला लागेल. म्हणजे शून्य धनही नाही आणि ऋणही नाही. त्यानंतर प्रश्न पर्याय 4 मध्ये काय म्हणते, वर्गमुळात 2 हे काय एक अपरिमेय संख्या आहे. तर वर्गमुळात 4 ही अपरिमेय संख्या आहे. तर बरोबर आहे, हे अपरिमेय संख्या कारण की याचा वर्गमूळ बाहेर निघत नाही. आता इथं थोडीशी मिस्टेक झाली, इथं अपरिमेय करून टाकता. ठीक आहे, परिमेय दिलेला आहे, अपरिमेय होणार. ठीक आहे. मग 2चा वर्गमूळ बाहेर निघत नाही म्हणजे काय होते, अपरिमेय येते. आता पर्याय क्रमांक 2 काय म्हणते, जर P आणि Q काय म्हणते एक समसंख्या आहे, तर P व Q नेहमी काय असणार म्हणते, सम असणार. म्हणजे P आणि Q चा गुणाकार एक समसंख्या. म्हणजे जर का समजा इथं आपण P 8 पकडला, Q 3 पकडला, त्याचा गुणाकार तर 24 येऊन आला, म्हणजे सम येऊन आला, गुणाकार सम येऊन आला. परंतु हे P आणि Q नेहमीच ह्या दोन संख्या का नेहमीच का समसंख्या आहे का नाही पहा. P आणि Q हे सम असणारच म्हणते, पण असं नाही. हे एक सम आहे, एक विषम आहे, आणि दोघांचा गुणाकार किती येऊन आला, सम येऊन आला. म्हणजे असं नाही आहे की बा दोन्हीच्या दोन्ही सम असणार तेव्हाच का गुणाकार सम येणार. तर एक सम एक विषम असू शकते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आपलं योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. इथं 999 अधिक 1/999 अधिक 1/7 अधिक 999 अधिक 2/7 याप्रमाणे चालत गेलो तर 999 अधिक 6/7 याप्रमाणे आहे. मग पहा इथं आपल्या लक्षात येते की सगळ्यात पहिले काय करू आपण, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाची बेरीज करू. जर का आपण याला नेहमीप्रमाणे जर का सोडवतो म्हटलं तर झाला सत्यानाश. मग हे लक्षात घ्या, आपण याला शॉर्टकट कसं करू शकतो. सगळ्यात पहिले काय करा, अपूर्णांकाचा बेरीज करून टाका. 1/7 2/7 3/7 4/7 5/7 6/7. ठीक आहे. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं पहा. आता जर का समजा तुमची छेदातली संख्या समान आहे आणि क्रिया जर का बेरजेची आहे तर छेदातली संख्या किती वेळा असो लिहायची, एकच वेळा, आणि बेरीज असेल तर वरच्याची करायची बेरीज. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं 6 4 10 10 5 15 15 3 18 18 2 20 आणि किती झाले 21. म्हणजे याची बेरीज किती आली आपल्याजवळ 3 आली. मग आता 999 आपल्याजवळ किती वेळा आहे, 6 वेळा आहे. म्हणून 999 गुणिले काय करू आपण इथं 6. 9 × 54 4 हातच्याले 5. 9 × 54 54 आणि 5 किती 59 वाजच्याले 5. 9 × 54 आणि 5 59 आणि राहिलेले 3 प्लस जर का आपण यात प्लस करतो म्हटलं तर 5997. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय ते 3 5997. प्रश्न क्रमांक 4 म्हणते 500 ते 1000च्या दरम्यान अशी किती संख्या आहेत की जे 2 3 व 4 ने निशेष भाग जाईल. पहा आता 500 ते 1000च्या दरम्यान काय म्हणते, 500 ते 1000च्या दरम्यान 2 3 व 4 ने निशेष भाग जाईल. तर काय करावं लागेल, दिलेल्या संख्येचा लसावी काढून, म्हणजे 12. 12 जर का प्रत्येकाला भागतो म्हटलं, ह्या दोन्ही संख्येला भागाकार त्या 12 चौक किती होऊन आले 48 वजा किती उरते 2 आणि 0. ठीक आहे, 12 1 12. ठीक आहे. इथं जो काही उरून आला असा ना याच्याशी लेनदेन नाही. पुन्हा याला 12 भाग द्या तर 12 8 किती होते 96, उरले किती आपल्याजवळ 4. 12 3 किती होऊन आले 36, उरले किती आपल्याजवळ 4. याच्याशी लेनदेन नाही. मग इकडे 83 आणि इकडे 41, याची वजाबाकी करतो म्हणजे किती 42. म्हणजे 2 3 आणि 4 भाग जाणाऱ्या
500 ते 1000 दरम्यान एकूण संख्या किती? 42 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5, 2 क्रमागत समसंख्येचा लसावी किती? म्हणजे 1104 आहे, तर त्या दोन्ही संख्येची बेरीज किती? आता 2 क्रमागत समसंख्या काय आहे, कोणत्या आहे, काहीच माहीत नाही, परंतु त्या कशा असल्या पाहिजे? क्रमागत असल्या पाहिजे. यांचा जो लसावी आहे म्हणते तो म्हणते 1104 आहे. तर दिलेली संख्येची काय करायची? दुप्पट. म्हणजे इथं 4 दुनी 8, 0, 2 1 2, 2 1 2 म्हणजे किती झाले? 1208. मग दिलेल्या संख्येची दुप्पट करून नेहमी 1 प्लस करायचा आणि हे जे तुम्हाला वर्गसंख्या भेटणार नाही, कोणत्या ना कोणत्या संख्येची वर्गसंख्याच भेटणार. हे जे तुम्हाला बेरीज भेटेल कोणत्या ना कोणत्या संख्येची वर्गसंख्या भेटणार. मग दिलेल्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढणार आहे. मग दिलेल्या संख्येच्या शेवटी इथे किती आहे? 9. 9 म्हणजेच 3चा वर्ग होते म्हणजे आपल्या इथे येणार 3. आणि इथं 2200 2500 पेक्षा लहान आहे म्हणून काय होणार? 50 मधून वजा होणार म्हणजे इथे किती होणार? 50 वजा 3 म्हणजे किती येते? वर्गमूळ 47चा. ठीक आहे. वर्गमूळ येते 47 म्हणजे मंदातली संख्या आपल्याला भेटली 47, पण ती संख्या कशी पाहिजे? आपल्याला सम पाहिजे. हे तर कशी आहे? विषम आहे. मग 47च्या पुढची कोणती येणार? एक 48 आणि याच्या अगोदरची काय येणार? 46 आणि यांची दोघांची बेरीज किती? ते 94 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपला? 1. प्रश्न क्रमांक 6, अशी लहानात लहान 4 अंकी संख्या शोधा, हिला 6 4 12 ने पूर्ण भाग जातो. पहा आता पर्यायामध्ये दिलेला आपल्याला या ठिकाणी 1000, आपल्याला दुसरा पर्याय दिलेला आहे इथं 1116, तिसरा पर्याय दिलेला आपल्याला 1008 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 1024. ठीक आहे. अशी तुम्हाला काय लहानात लहान संख्या शोधणं आहे की जे 6 8 इथं 6 8 आणि 12 निशेष भाग जाईल. मग पहा इथं आपल्याला 8ची कसोटी काय म्हणते? पहा इथं कसोटीचा आपण उपयोग करू शकतो. इथं 8ची कसोटी काय म्हणते? का शेवटच्या 3 अंकाचे अंकाले भाग जाणार किंवा शेवटचे 3 अंक 0 असणार. तर इथं 8 भाग जाते, इथं 8 2 16 इथे भाग जाते, इथे भाग जाते, इथे भाग जाते, म्हणजे 8ची कसोटी संपली. मग कसोटी कायची पकडू आपण? 6ची. 6ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येला 3 आणि 2 भाग जाते त्या संख्येला 6 निशेष भाग जाते. पहा आणि 3ची कसोटी काय म्हणते? अंकाची बेरीज. मग इथं अंकाची बेरीज 1 3 आली काय? बेरजेले भाग जाते का 3 नाही जात म्हणजे हा येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर इथं 8 6 2 6 2 किती? 8. 8ले 3 भाग जाते काय? जात नाही म्हणजे हा येणार नाही. त्यानंतर 4 2 6, 6 ने किती झाले? 7. या 7ले 3 भाग जाते हे जात नाही म्हणजे 8 ने किती झाले? 9. 9ले 3 भाग जाते म्हणजे म्हणण्याचं असं इथं 6ची कसोटी फक्त कुठं बसते? इथं बसते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे. बाकी चारही ठिकाणी 6ची कसोटी बसत नाही, 8ची बसते म्हणून इथं भाग जाणार नाही. प्रश्न क्रमांक 7, 960चे तर म्हणते 960चे 37.5% 960चे 37.5% अधिक 288चे 62.5% बरोबर किती? पहा आता जर का इथं या ठिकाणी आपण जर का 37.5% आणि 62.5% जर का याचे काढतो म्हटलं तर झाला सत्यानाश. भरपूर वेळ लागेल म्हणून आपल्याला 4 तुम्हाला पर्सेंट लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. तर हा लक्षात ठेवा कधी पण 1/8 याचा अर्थ होते 12.5%. त्यानंतर 3/8चा अर्थ होते 37.5%. त्यानंतर 5/8चा अर्थ होते 62.5%. त्यानंतर 7/8चा अर्थ होते 87.5%. हे 4% अतिशय महत्त्वाचे आहे, लक्षातच ठेवा. ठीक आहे. मग आता इथं आपण काय करू? 37.5%च्या ऐवजी काय घेऊ आपण? 3/8 घेऊ. म्हणजे 360 आपलं 960चे किती? 3/8 अधिक इथं 288चे 62.5च्या ठिकाणी काय घेऊ आपण? 5/8 घेऊ. भागाकार करायला सोपी जाते. पहा इथं 8 1 8 8 2 16 12 किती झाले? 360. इथं 8 1 8 8 3 24 8 6 48 6 5 30 5 3 15 15 3 किती झाले? 18 म्हणजे 180 आणि 360ची बेरीज किती येते? 540 म्हणजे पर्याय क्रमांक 4 540. प्रश्न क्रमांक 8, 405 रुपयाला 3 दर्जन संत्रे विकून एका व्यापाऱ्याला 25% तोटा होतो. जर त्याला 20% नफा पाहिजे असेल तर त्यांना 288 रुपयाला किती संत्रे विकावे? पहा इथं डझनचा हिशोब दिलेला आहे आणि विचारलं काय आहे? चिल्लरमध्ये किती विचारलेलं. मग पहा याचं एक सूत्र आपलं तयार होते. पहा तर इथं म्हणू आपण वस्तू आणि इथं म्हणू आपण रुपये, वरतो म्हणू आपण रुपये. ठीक आहे. भागेला इथं काय येणार? वस्तू गुणेला 100 प्लस काय होणार? नफा बरोबर. इथं काय म्हणू आपण? रुपये. पुन्हा इथं वस्तू गुणेला 100 प्लस काय म्हणू आपण या ठिकाणी? तोटा. ठीक आहे. मग आता रुपये पहा पहिल्याच्याच रुपये किती आहे? 405 रुपये आहे. ठीक आहे. वस्तू किती आपल्याजवळ? 3 डझन आहे वस्तू म्हणजे 12 3 36 वस्तू झाल्या. ठीक आहे. किती टक्के तोटा होतो म्हणते? तोटा होतो म्हणजे 25% तोटा होतो म्हणजे इथं किती येणार? 75. ठीक आहे. मग बरोबर इथं काय आहे? 288 वस्तू मग काय म्हणते? 288 रुपये म्हणते. किती टक्के? 20% नफा होतो म्हणजे गुणिले काय होणार? 120 होतं. किती वस्तू म्हणजे काय येणार? या ठिकाणी x येणार. बस आपल्याला तिरपा गुणाकार करणार आहे. मग इथं पहा इथं 405 गुणिले 120
मग हा 336 गुणिले 75 गुणिले काय होणार 288. हे जर का आपण सगळं सोडवतो म्हटलं तर पहा, लक्षात घ्या, इथं 9 चोक किती होऊन आले 36, इथं 9 चोक 36, 9 पाची 45. ठीक आहे, इथं पुन्हा जर का आपण सोडवतो म्हटलं तर 9 पाची 45, इथं 9 दुनी 18, 9 त्रिक 27, इथं 9 दुनी 18, इथं 4 एक 4, 4 त्रिक 12, 30 झाले. त्यानंतर 15 पाची 75, 15 दुनी 30, इथं पुन्हा जर का आपण भाग देतो म्हटलं तर हा 5 5 कटला. ठीक आहे, बे एक बे बे 16 32, म्हणजे एकूण किती वस्तू विकल्या जाणार 16 वस्तू विकल्या जाणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, ए बी व सी एक काम क्रमशः 10 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. त्या प्रत्येकाने एक एक दिवस आड एक एक तास असे काम केले, एक एक असे काम केले तर काम किती दिवसात पूर्ण होणार. पहा, आता ए जो आहे, बी आहे आणि सी आहे, तिघ जण आहे. ए काम 10 दिवसात करते, बी 15 दिवसात आणि सी 20 दिवसात काम पूर्ण करते. मग जर का याचा एकूण काम काढतो म्हटलं तर ए बी सी याचं एकूण काम म्हणजे याचा लसावी काढतो म्हटलं किती होणार 6, म्हणजे एकूण काम किती होणार 60 काम होणार. ए 60 काम 10 दिवसात करते, एका दिवसात किती होणार मग 6, हा 4 आणि हा किती होणार आपलं 20 त्रिक 60. ठीक आहे, मग त्यानं प्रत्येकाने एक दिवस काम केले. म्हणजे पहा, आता इथं ए जे आहे, ए चे एका दिवसाचे काम किती होणार 6. ठीक आहे, बी चे एका दिवसाचे काम किती होणार इथं या ठिकाणी 4, आणि सी चे एका दिवसाचे काम किती होणार या ठिकाणी 3. म्हणजे आता जर का इथं विचार करतो म्हटलं तर हा एक दिवस म्हणजे इथं 3 दिवस, या 3 दिवसाचे काम किती होणार टोटल 6 4 10 3 किती होणार 13. ठीक आहे, 3 दिवसात किती काम होते 13. काम किती करायचे आपल्याला 60 काम करायचे आहे. 60 काम करायचे आहे. मग आता 60 काम करायचे आहे तर मग 3चा आपण किती पट घेऊ की जवळपास 60 येणार किंवा 60च्या अंडर. ठीक आहे, मग इथं 13 चोक किती होऊन आले 52. ठीक आहे, मग इथे किती गुणा लागेल 4 न गुणा लागेल, म्हणजे 4 त्रिक 12, म्हणजे 12 दिवसात काम किती झालं आपलं 52 काम झालं. ठीक आहे, मग पुढं आता काम करायला कोण येणार, जो पहिले येणार तो येणार, जो पहिले असते तो येणार. मग इथं कोण येणार, मग आता ए येणार. मग ए जो येते तो एक दिवस येते, ते त्यानं किती काम केले पुन्हा 6 काम केले, म्हणजे इथं किती दिवस झाले 13 दिवसात. हे किती काम झाले आपल्याजवळ आता 52 6 किती झाले 58 काम झाले. आता 60 पैकी 58 काम झाले, उरले किती आपल्याजवळ काम 60 वजा 58, म्हणजे उरले किती काम आपल्याजवळ 2. मग कोण येणार बी येणार. मग बी जो आहे बी हा बी एक दिवसात जो आहे एक दिवसात काम किती करते 4, परंतु तिला काम किती करायचे आहे 2. मग याचा गुणाकार होणार, तिरपा गुणाकार जर का करतो म्हटलं तर 4 छेद काय येणार 2. मग आता हे पहिलेचे 13 दिवस आणि बी न उरलेले काम किती केले 4 छेद 2, म्हणजे काय बे कबे बेदून 4, आपलं किती काम येणार 4 छेद 2 छेद 4, म्हणजे काय येणार 2 छेद 4, बे कबे बेदुनी 4, म्हणजे काय होणार टोटल दिवस 13.1/2, म्हणजे किती 13.5 दिवस, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, दोन प्रकारचे चहा 18 रुपये किलोग्राम व दुसरा चहा 20 रुपये किलोग्राम आहे. त्यांचे प्रमाण अनुक्रमे 5:3 असून चहा 21 रुपये किलो भावाने विकल्यास किती टक्के नफा होईल. पहा, आता दोन प्रकारचे चहा, इथं पहिला जो चहा आहे तो 18 रुपये किलोग्रामचा चहा आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो चहा आहे तो 20 रुपये किलोग्रामचा चहा आहे. त्या चहाचा जो भाव आहे तो काय म्हणते गुणोत्तर आहे 5:8. 5:3, म्हणजे एकूण चहा किती किलोग्राम आहे 8 किलोग्राम आहे. हा 8 किलोग्राम 21 रुपयाच्या भावाने विकला म्हणते. मग आपण इथं पहिले पाहून घेऊ. ठीक आहे, मग आता पहा, इथं पहिले लक्षात घ्या की 18 रुपये किलोग्रामचा जो चहा आहे तो काय किती आहे तो 5 आहे, त्याचं गुणोत्तर किती आहे 5, म्हणजे 18 पंचे किती होणाले 90 रुपयाचा चहा झाला. ठीक आहे, मग इथं याचं किती आहे म्हणते 20 रुपये किलोग्रामचा तो किती आहे म्हणते 3 आहे, म्हणजे 20 तरी किती झाली इथं हे झाले 60 रुपये, म्हणजे 90 आणि 60, म्हणजे टोटल चहा किती रुपया झाला 120 रुपयाचा चहा झाला. मग त्याने तो 5:3 असून तो चहा 21 रुपये किलोग्रामच्या भावाने विकला, म्हणजे 5 आणि 3 किती झाले टोटल 5 अधिक 3, टोटल किती झाले 8 किलोग्राम चहा 21च्या भावाने विकला, म्हणजे गुणीला 21 करू आपण 8 1 8 8 2 16, म्हणजे 150 रुपयाला त्यानं चहा विकत घेतला. म्हणजे काय केला त्यानं खरेदी केला. ठीक आहे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती झाली 168, म्हणजे किती रुपयाचा नफा झाला त्याला 18 रुपयाचा नफा झाला. तर 150 वर त्याला 18 रुपयाचा नफा झाला, तर 100 वर किती 0 0 कटला 5 त्रिक पण आपलं 3 5 15, 3 6 18, 5 2 10, 6 2 12% काय झाला नफा झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11, एका निवडणुकीमध्ये 95% लोकांनी मतदार केले. विजेता उमेदवारास एकूण मताच्या 75% मतं करण्यासाठी आपला प्रतियोगी बी ला 555 मतांनी हरवले तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते.
समजा समजा इथं या ठिकाणी नेहमी निवडणुकीत मतदार असते 100%. याच्यापैकी यामध्ये 75% लोकांनी मतदान केलं, म्हणजे 100% पैकी 95% लोकांनी काय केलं, मतदान केलं. त्यापैकी एकाला किती भेटले, 2 उमेदवार होते, त्यापैकी एकाला किती भेटले 75, तर दुसऱ्याला किती भेटन 20% भेटन. म्हणजे 75 वाला काय होणार, जिंकणारा, आणि हा काय होणार, हारणारा. मग जिंकणारा ह्या हारणाऱ्यापासून किती टक्केनं जिंकला, तर इथं या ठिकाणी जर का विचार करतो म्हटलं तर इथं काय आले 5, 7 म्हणून 5 गेले 2, आपलं 7 म्हणून 2 गेले 5, म्हणजे 55% मतांनी तो जिंकला. ठीक आहे, म्हणजे ज्याला 55% मतांनी हरवलं, बीला 5500 मतांनी हरवलं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असा होते 55% म्हणजेच किती मतं दिलेली आहे, ते 5500 मतं दिलेली आहे. तर एकूण मतदार किती आपल्याजवळ 100%. तर 100% म्हणजे किती, म्हणून 5500 गुणेला 100 भागेला 55 55 कटले, म्हणजे एकूण मतदार किती होते आपल्याजवळ 10,000. म्हणजे पर्याय क्रमांक 4. एका घनाचे एकूण पृष्ठफळ, प्रश्न क्रमांक 12, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 54 सेंटीमीटर वर्ग आहे, तर घनाचे घनफळ किती. मग आता घनाचे घनफळाचं सूत्र पाहिजे आपल्याला. घनाचे घनफळ बरोबर 6 गुणेला काय होते, बाजूचा वर्ग. मग घनाचे घनफळ आपल्याला किती दिलेलं आहे, 54 सेंटीमीटर. मग इथं 54 लिहा, बरोबर हा बाजूचा वर्ग जसं तसा हा 6 इकडे भागाकार जाणार, 6 9 54, म्हणजे बाजूचा वर्ग किती आला, 9. म्हणजे बाजू किती आली आपल्याजवळ, बाजू आली आपल्याजवळ 3. मग काय म्हणते, घन म्हणते. मग 3चा आपण इथं घन करतो म्हटलं किती होणार, 27. म्हणजे पर्याय क्रमांक 1 27 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 13, 2 भांड्यात मीठ व पाणी क्रमशः 5:3 व 2:3 या प्रमाणात आहे, ते आणि एकत्रित केल्यास अर्धे मीठ व अर्धे पाणी होण्यास नवीन प्रमाण किती. पहा, एकदम सोपी प्रश्न आहे. पहा काय म्हणते, मीठ आणि पाणी. इथं या ठिकाणी म्हणते मीठ आणि पाणी लिहिलं आपण, गुणोत्तर किती आहे म्हणते 5:3. या ठिकाणी आपण मीठ आणि पाणी लिहिलं, यांचं गुणोत्तर किती येते 5:3. मग आता एकूण इथं घोल किती होणार, 5 आणि 3 किती होते 8. एकूण किती होणार 5:3, इथं काय 2:3 आहे. ठीक आहे, 2:3, इथं किती होणार एकूण 5. मग आता इथं 8 पैकी 5 मीठ का, 8 पैकी 5 काय मीठ आहे, 8 पैकी 3 काय इथं पाणी आहे. इथं 5 पैकी 2 काय मीठ आहे, आणि या ठिकाणी 5 पैकी 3 काय पाणी आहे. मग आता याच्यात अर्धे मीठ आणि पाणी, आता 2 पैकी कोणते एक, मीठ घ्या किंवा पाणी घ्या. जर का समजा आपण मीठ घेतो म्हटलं, म्हणजे इथं 5:8 इकडचं मीठ आणि इकडचे सुद्धा मीठ जोडतो म्हटलं तर 2:5. अर्धे मीठ व अर्धे पाणी म्हणजे काय होते 1/2. ठीक आहे, आता आपलं हे गुणोत्तर काढणं आहे. मग आता हे गुणोत्तर काढताना याची वजाबाकी इकडे लिहायची, याची वजाबाकी इकडे लिहायची. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू शकतो, दिलेल्या छेदाचा लसावी काढा, 8 आणि 2 आणि 5चा लसावी किती होते आपल्याजवळ, 5 2 8 2 16, म्हणजे किती होणार लसावी किती होते 40. मग प्रत्येकाला इथं काय करून टाका, 40 गुणून टाका. ठीक आहे, 8 5 40, 5 5 किती झाले 25. ठीक आहे, इथे किती झाले 22 40, इथे किती आले 20, 5 8 40, 8 2 किती झाली इथं 16. मग याची वजाबाकी करून इकडे लिहायची. ठीक आहे, 25 मधून 20 गेले किती उरते 5, आणि 20 मधून 16 गेले किती उरते 4. म्हणजे गुणोत्तर किती येणार 4 आसपास. म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14, एक रक्कम चक्रवाढ व्याजाच्या दराने 10 वर्षात 5 पट होते, तर तीच रक्कम 20 वर्षात किती पट होईल. पहा, इथं या ठिकाणी म्हणते 10 वर्षात 5 पट होते. 10 वर्षात 5 पट होते, तर किती वर्षात, तर किती वर्षात 20 पट होईल. तर 20 वर्षात, तर काय म्हणते 20 वर्षात किती म्हणते, किती पट होणार म्हणते, है ना, 20 वर्षात किती पट होणार. मग पहा इथं लक्ष द्या. आता हे चक्रवाढ व्याजाचं गणित आहे, जबरदस्त गणित. पहा इथं 10 वर्षावरून 20 वर्ष, 10 वर्षात 5 पट होते, मग पुढच्या येणाऱ्या 20 वर्षात किती होईल. मग आता 10चे 20 किती पट आहे, 2 पट आहे ना, 10चे 5 2 पट आहे. तर मग काय करायचं, हे जे इकडची पट आहे जसच्या तशी लिहून घ्यायची, आणि इथं दुप्पट आला तर काय करायचं वर्ग, तिप्पट आला तर घन, 4 पट आला तर चौथा घात, म्हणजे 5चा वर्ग किती होते 25. म्हणजे किती पट होणार 25 पट होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 16 पहा, तर ए यास बी यास सी बरोबर किती आहे आपल्याजवळ 7 यास 8 यास 10. तर पुढं काय म्हणते, तर आणि म्हणते बी यास सी यास डी बरोबर किती आपल्याजवळ 12 यास 15 यास 19. तर ए यास बी यास सी यास डी. पहा आता इथं भरपूर जणांचं म्हणणं काय आहे की बा इथं प्रश्न चुकलेला आहे, तर प्रश्न चुकलेला नाही आहे. पहा बरोबर आहे. लक्षात घ्या की इथं कॉमन कोण आहे, बी आणि सी कॉमन आहे. इथं 2 2 कॉमन आलेले आहे. तर कसं करावं लागेल, तर पहा इकडे गुणोत्तर आपण लिहून घेतलं 7 यास 8 यास 10. ठीक आहे, त्यानंतर इकडचं गुणोत्तर 12 यास 15 यास 19. ठीक आहे, मग काय करायचं, आता 2 पैकी कोणतेही कॉमन घ्या. समजा मी इकडचा बी घेतो आणि इकडचाही बी घेतो. मग इकडचा बीची गुणोत्तर किती 8, इकडच्या बीचं गुणोत्तर किती येते आपल्याजवळ 12. मग इकडच्या गुणोत्तराने इकडे गुणा, इकडच्या गुणोत्तराने इकडे गुणा. म्हणजे इकडचं गुणोत्तर किती 12, इकडच्या 12नं गुणलं, आणि इकडचं गुणोत्तर किती 8 आहे, आणि इकडे गुणू आपण. मग 12 7 किती होते या ठिकाणी आपल्याजवळ 84 होते.
ठीक आहे. 12 आठी किती होऊन आले 96 आणि हे किती होऊन आले 120. ठीक आहे. 12 आठी किती होऊन आले आपल्याजवळ 96, 12 15 12 आठी किती होऊन आले आपलं 15 आठी किती होऊन आले 120 आणि 19 गुणिले 8 म्हणजे किती 152. पहा इथं हा ए बी सी, इथं ए बी आणि हा काय भेटला आपल्याला डी, म्हणजे इथं ए यास बी यास सी यास काय होणार आपल्याजवळ डी. इथं 84, 96, 120 आणि किती येणार 152 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 17 ए हे एक काम 16.5 दिवसात पूर्ण करते. बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. सी हा बी पेक्षा 50% अधिक कुशल आहे. तर ए बी सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार पहा. तर काय म्हणते बी हा ए पेक्षा, बी जो आहे तो ए पेक्षा म्हणते, मग ए माहित नाही आपल्याला म्हणजे ए किती येणार 100. बी हा ए पेक्षा किती टक्के कार्यक्षम आहे म्हणजे 25% अधिक आहे म्हणजे येणार 125. 25 5 25 चौक 100. पुढं काय म्हणते सी हा बी पेक्षा, सी जो आहे तो बी पेक्षा 50% अधिक सक्षम आहे म्हणजे हा 100 आहे तर हा किती आहे 150 अधिक आहे ना. 0 0 5 3 15 5 2 10. मग इथं आपण लिहून घेऊ ए यास बी यास सी. ए ची किंमत किती आपल्याजवळ 4, बी ची किंमत किती आपल्याजवळ 5, इथं बी ची किंमत आहे 2 आणि इथं सी ची किंमत आहे आपल्याजवळ 3. मग आपण हे सोडतो म्हटलं इथं 4 2 8 5 2 10 आणि 5 3 15. मग पुढं काय म्हणते मग सुरुवातीला म्हणते ए हा एक काम 16.5 दिवसात पूर्ण करते. एचं गुणोत्तर किती आहे क्षमतेचं एका दिवसाचं 8. मग एकूण काम, मग एचं ए किती दिवस काम करते 16.5 दिवस, मग एका दिवसात 8 काम करते 16.5 दिवस म्हणजे 33/2. ठीक आहे. मग हे जर का सोडतो म्हटलं इथे किती आले 4 4 त्रिक 1202 हातचा आला, 4 त्रिक 1202 हातचा आला, 4 त्रिक 12 किती आले 13 म्हणजे किती काम होते एकूण काम. ठीक आहे. एकूण काम ठीक आहे 16.5 दिवस काम करते, त्याची कामाची क्षमता आहे 8 म्हणजे एच्या कामाच्या दिवसानं क्षमतेला जर का गुणलं तर एकूण काम तुम्हाला एवढं किती काम होणार म्हणजे 132 काम. मग आता हे 132 काम तिघं मिळून किती दिवसात करणार. मग तिघाची क्षमता किती येते इथे किती म्हणले 8 आणि 5 आपलं 8 आपलं 10 आणि 8 किती 18, 8 आणि 5 13, 13 आणि 10 किती 33 म्हणजे भाग 33. 11 त्रिक 33, 11 1 11, 11 1 22, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे किती दिवसात काम पूर्ण होणार 4 दिवसात काम पूर्ण होणार म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18. 11 मित्र एका ठिकाणी फिरायला गेले असता प्रत्येकाने 18 रुपये खर्च केले व 12 मित्राच्या सरासरी खर्चापेक्षा 11 रुपये कमी खर्च केले तर एकूण रक्कम किती. पहा आता हा जो प्रश्न आहे एकदम सेकंदाचा प्रश्न आहे. ठीक आहे. एकदम सोपी पद्धत सांगतो पहा तुम्हाला कसं आहे. पहा 11 मित्र न प्रत्येकी सरासरी खर्च किती रुपये केले 18 रुपये खर्च केले व जो 12वा मित्र आहे त्याने 12ही मित्रापेक्षा किती रुपये कमी खर्च केले 11 रुपये कमी खर्च केले. आता हे जे टोटल जे मित्र आहे तो सोडून द्या म्हणजे टोटल मित्र किती तो सोडून पकडला तर किती होणार 11 मित्रापेक्षा 11 रुपये कमी खर्च केले म्हणजे 11 भागेला 11 म्हणजे किती आला 1 म्हणजे 18 मधून 1 गेला किती उरून आला आपल्याजवळ 17. आता एकूण खर्च किती मग एकूण मित्र किती होते 12 आणि सरासरी किती आली आपल्याला 17. 17 गुणिले 12 किती येते 204 म्हणजे पर्याय क्रमांक आहे ना आपल्याजवळ 3 204. क्रमांक 19. एक्स व वाय समचलनात आहे जेव्हा की समचलन एक्स बरोबर 203, वाय बरोबर 302, एक्स बरोबर 708 तर वाय बरोबर किती. मग लक्षात घ्या इथं समचलन आणि व्यस्तचलन याचं नेहमी कन्फ्युजन असते. मी तुमचं कन्फ्युजन दूर करून टाकतो. कन्फ्युजन व्हायचं कामच नाही आहे. तर पहा जेव्हाही तुम्हाला समचलन म्हटलं आणि दुसरं काय असते व्यस्तचलन, समचलन आणि काय असते व्यस्तचलन. ठीक आहे. व्यस्तचलन मग समचलन म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं संख्याचा काय करायचं आपल्याला भागाकारात लिहायच्या आणि व्यस्तचलन म्हणजे काय करायचं नेहमी संख्या कशा लिहायच्या गुणाकारात लिहायच्या. मग इथं काय म्हटलेलं आहे समचलन म्हटलं आहे म्हणजे संख्या आपल्याला कसं लिहायला लागेल भागाकाराच्या स्वरूपात लिहायला लागेल. भागाकाराच्या स्वरूपात म्हणजे एक्स भागेला वाय आणि इथं काय होणार इथं वाय भागेला काय होणार इथं एक्स. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला लिहायला लागेल. ठीक आहे. एक्स भागेला वाय या स्वरूपात म्हणजे भागाकाराच्या स्वरूपात लिहायला लागेल. आणि जर का समजा व्यस्तचलन म्हटलं तर एक्स गुणिले वाय या स्वरूपात आपल्याला लिहायला लागेल. इथं समचलन म्हटलं म्हणजे काय येणार एक्स भागेला वाय. ठीक आहे. भागेला काय होणार एक्स भागेला वाय. मग इथं एक्स छेद वाय किती आपल्याजवळ दिलेला 2/3. ठीक आहे. भागेला पुन्हा काय दिलेलं आपल्याला वाय किती दिलेलं आपल्याला वाय दिलेलं आपल्याला 3/2. ठीक आहे. त्यानंतर जर का समजा ही पुन्हा जर का आपण मांडतो म्हटलं एक्स वाय स्वरूपात म्हणून हा एक्स आहे हा वाय आहे. ठीक आहे. हा बरोबर काय येणार एक्स आणि हा काय येणार बरोबर इथं वाय. मग आता पुन्हा आपल्याजवळ काय एक्स दिलेला आहे एक्स किती आपल्याजवळ 7/8. ठीक आहे. भागेला आपल्याला वाय किती दिलं आपल्याला माहिती म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. ठीक. मग आता याचा तिरपा गुणाकार करतो म्हटलं म्हणजे काय येणार 2/3 गुणिले काय होणार प्रश्नार्थक चिन्ह बरोबर इथं 7/8 गुणिले काय होणार 3/2. आता हा इकडे गुणाकारात इकडे भागाकारात जाणार म्हणजे इथं काय येणार 3 काय होणार 2. मग आता हे जर का आपण सोडतो म्हटलं तर पहा इथं 7 त्रिक 21, 21 त्रिक आपल्याला 63, 8 2 16, 16 2 किती होते 32,
म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 63 छेद काय होणार 32. 20 एक बैमान दुकानदार खरेदी किमतीवर वस्तू विकण्याचा दावा करतो तरी त्याला 6.1847% नफा होतो तर त्यांना 1 किलोग्राम वजनाच्या जागी किती ग्राम वजनाचा वापर करावा. पहा इथं 6.18 छेद किती 18/47 हे जर का आपण इथं सोडतो म्हटलं तर इथं पहा सायन्ससाठी 42 2 हातचे आले 4 6 चौक 24 आणि 4 किती आले आपल्याजवळ 28 अधिक काय होणार 18 भागेला काय होणार इथं 47% जाচ্ছে तशी. हे किती आले आपल्याजवळ इथं 300 भागेला 47% म्हणजे गुणिला 100 100 100 शून्य शून्य कटले म्हणजे 347 काय होते नफा होते म्हणजे 47 वर 3चा नफा होऊन म्हणजे 47 वर 3चा नफा म्हणजे किती होणार वस्तू विक्री किंमत 50. मग आता 47 वर 3चा नफा म्हणजे विक्री किंमत 50 आणि 50 विक्री किंमत म्हणजे किती आपल्याजवळ 1000 तर 47 म्हणजे किती म्हणून 1000 गुणेला 47 भागेला 50 शून्य शून्य कटले इथं किती आले आपल्याजवळ 1000 ग्राम ना मग इथं 50 50 कटले इथं 5 20 100 गुणाकार करतो म्हटलं किती 940 ग्राम वजनाचा वापर करावा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 राजूजवळ नाण्यांच्या एकूण रुपयात 210 रुपये नाण्यांचे 20% रक्कम 5 रुपये 25% 10 रुपये 15% 2 रुपये व उर्वरित 1 रुपया आहे. पहा 20% रक्कम हे 5 रुपयाची म्हणजे 20 पंचे किती झाले 100. ठीक आहे इकडे टक्के लिहू आपण. ठीक आहे मग आता 25% जे रक्कम आहे ते किती आहे 10 रुपये आहे म्हणजे किती झाले आपल्याजवळ 250. ठीक आहे त्यानंतर 15% ही जी रक्कम आहे 2 आहे म्हणजे 15 दोन्ही किती झाली तर 30 उर्वरित म्हणते. मग उर्वरित टक्के मग हे झाले आपला 15 आणि 25 40 आणि 20 किती झाले 60 मग उर्वरित किती येणार 40 आणि हे किती आहे म्हणते 1 मग इथे काय 40 1 40 म्हणजे बेरीज करू आपण 0 4 आणि 3 7 7 आणि 5 12 2 हात चालू 1 इथे किती 420 म्हणजेच हे 420 म्हणजे किती रुपये दिलेले आहे 210. ठीक आहे इथं 420 म्हणजे इथं किती दिलेलं आहे 210. विचारलं काय 1 रुपयाचे नाण्यांचे गुणोत्तर किती मग 1 रुपयाचे किती आहे 40 तर 40 म्हणजे आपल्याला किती म्हणून 210 गुणेला 40 भागेला 420. ठीक आहे याची दुप्पट येणार जर काही भागतो म्हटलं किती येणार 20 तर 1 रुपयाचे नाणे किती आहे 20 पर्याय क्रमांक 2. काही माणसे दररोज 6 तास काम करून 16 दिवसात काम समाप्त करतात तर त्या कामाच्या 2.5 पट काम करण्यासाठी मजुरांची संख्या पूर्वीच्या 4 पट केली व कामाचे तास पूर्वीच्या 5/4 पट केले तर किती दिवस लागतील. पहा आता मजूर माहित नाही म्हणजे काय येणार यम. ठीक आहे किती दिवसात काम करते रोज 6 तास काम करून 16 दिवसात काम करते काम किती आहे एकच काम आहे म्हणजे इथे येणार 1 बरोबर. काय म्हणते जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 4/5 पट म्हणजे मजूर यम होते याचे किती पट म्हणते 4/5 पट. ठीक आहे 4/5 पट व कामाचे तास किती होते आपल्याजवळ कामाचे तास होते आपल्याजवळ 6. ठीक आहे ह्या 6चे जर का आपण इथं 6चे जर का आपण किती काम म्हणते 5/4 बेदुनी 4 इथं 3 5 ते 15/2. ठीक आहे किती दिवसात पूर्ण करणार म्हणजे D2 माहीत नाही आणि किती दिलेलं आहे पावणे किती म्हणते 2.25 पट 2.25 पट म्हणजे होते 1.75. आपल्याला आता हे सोडवणं आहे. हे जर का सोडवतो म्हटलं इकडे गुणाकाराची भागाकारात नाही इथं M1 ठीक आहे गुणेला 6 गुणेला 16 गुणेला काय होणार 1.75. इथं काय होणार इथं 4/5 म्हणजे इथं काय राहील फक्त 4 हा 5 इकडे गुणाकारात चालला जाईल. इथं 15/2 इथं फक्त 15 इथं हा 2 हा गुणाकारात चालला जाईल. आपल्याला काय काढणं आता D2 काढणं आहे. ठीक आहे मग आता ह्या जर का पॉईंट काढतो म्हटलं भागीला काय घेऊ आपण या ठिकाणी 100 घेऊ. ठीक आहे हे जर आपण सोडवतो म्हटलं तर 25 चौक 100 25 7. ठीक आहे त्यानंतर 4 1 4 4 चौक 16. त्यानंतर 2 1 2 बेदुनी 4 इथं किती होणार इथं 2 1 2 बेत्रिक 6 5 त्रिक 15 3 3 कटले 7 चौक 28 म्हणजे काय येणार किती दिवसात काम पूर्ण करणार 28 दिवसात पूर्ण करणार पर्याय क्रमांक 4. क्रमांक 24 x-3 ही समसंख्या असेल तर पुढीलपैकी विषम संख्या कोणती. पहा x-3 हे काय म्हणते समसंख्या आहे. मग समसंख्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण एक्सच्या ठिकाणी 1 लिहिला आणि -3 केले तर काय भेटते समसंख्या भेटते म्हणजे 2 म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपण 1 ठेवतो कोणती विषम होणार नाही. मग पहा इथं x + 3 आहे मग इथं आपण एक्सच्या ठिकाणी 1 लिहिला म्हणजे 3 किती झाले आपल्यावर 4. ठीक आहे हे तर सम आहे म्हणजे हे होणार नाही. त्यानंतर x + 5 इथे 1 ठेवलं तर हा काय होणार 6. त्यानंतर 2 गुणिले म्हणजे हे होणार सम विषम होणार म्हणते. मग विषम म्हणजे काय होणार x - 2 म्हणजे एक्सच्या ठिकाणी 1 लिहिला 2 मधून 1 गेला किती होते 1 ही विषम संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25 3600चे गुणनखंड किती. पहा आता 3600चे गुणनखंड म्हणजे आपल्याला काय करणार आहे काहीच नाही फक्त याला भागाकार देणं आहे. तर सगळ्यात पहिले आपण 2 न भाग देऊ इथे किती येणार 1800. पुन्हा 2 न भाग देतो म्हटलं किती येणार इथं 900. पुन्हा 2 न भाग देतो म्हटलं 450. पुन्हा 2 न भाग देतो म्हटलं 225. आता किती न भाग देऊ आपण 5 न. ठीक आहे 5 2 10 5 24 5 5 25 इथं 5 9
45. आता कितीने भाग देऊ आपण 3 इथं 1 3 त्रिक 9 इथं पुन्हा 3 1 3. तर एकूण आपले किती गुणनखंड पडतील म्हणते. मग पहा आता काय करायचं, याची सगळ्याची तुम्हाला काय करणं आलं, गुणनखंड म्हणजे काय करणं आलं, वर्ग काढायला लागेल है ना. इथं 2चा घात किती आहे आपल्याजवळ, 2चा घात 4 आहे. इथं 5 किती आहे, 2चा घात किती आला आपला 5 म्हणजे वर्ग. इथं 3चा किती आला आपल्याला या ठिकाणी 3चा वर्ग. ठीक आहे. इथं 4 आणि किती आपल्याजवळ 5, 2 1 3, इथं 2 1 झाले 3, 5 3 15, 15 ते किती आले 45. पहा म्हणजे कसं करावं लागते, गुणनखंड काढले. 2 किती वेळा आहे, 4 वेळा म्हणजे 2चा चौथा घात, 5 हा 2 वेळा म्हणजे 5चा दुसरा घात, 3 हा 2 वेळा म्हणजे त्याचा दुसरा घात. मग याच्या घातांकात काय करायचा, +1 करायचा आणि याची काय करायचा गुणाकार. 4 आणि किती झाले 5, 2 आणि किती झाले 3, 2 आणि किती झाले 3, 3 त्रिक 9, 5 किती होते 45 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26, 13व्या क्रमांकाची पंचकोनी संख्या कोणती. आता याचं सूत्र माहित पाहिजे. सूत्र आहे n 3n - 1 भागेला काय होणार या ठिकाणी 2. n म्हणजे दिलेली संख्या, 13व्या क्रमांकाची म्हणते. मग 13व्या क्रमांकाची या ठिकाणी ठेवा 13 गुणिला कंसात 13 गुणिला 3 वजा 1 भागेला 2. आता हे जर का सोडवतो म्हटलं किती 247 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 27, आज बुधवार आहे. आजच्या नंतरच्या येणाऱ्या रविवारच्या 25 दिवसानंतर, येणाऱ्या रविवारच्या 25 दिवसानंतर दर 7 दिवसांना तोच वार येते. म्हणून 25 भागेला आपण काय करू 7, 7 त्रिक 21 उरले किती 4. मग आता रविवार नंतर 4 दिवस म्हणजे काय होणार, इथं सोमवार, मंगळवार, बुधवार आणि काय येणार मग गुरुवार म्हणजे पर्याय क्रमांक 4 गुरुवार. प्रश्न क्रमांक 28, इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 19व्या अक्षर पासून उजवीकडे 9वे अक्षर कोणते. पहा उजवीकडून 19 अक्षर म्हणजे उजवीकडे 19, उजवीकडे कितवा म्हणते 9वे म्हणते. मग सारखी सारखी बाजू म्हणजे वजाबाकी करा. ठीक आहे, जबरदस्त ट्रिक आहे. पहा वजाबाकी करा म्हणजे किती उरते 10. आता आपल्याला डावीकडून 10वा माहिती आहे आपल्याला काय ते, डावीकडून 10वा कोण येते जे. परंतु इथं काय म्हणते पासून म्हणते. मग पासून म्हणते म्हणजे काय करायला लागेल, एक याच्यात प्लस करायला म्हणजे किती झाले 11. आता 11व्या क्रमांकावर कोण येते के येते. परंतु उजवी बाजू म्हणते. मग उजवी बाजू म्हटलं म्हणजे काय करायला, केच्या विरुद्ध गेला म्हणजे काय येणार पी म्हणजे पर्याय क्रमांक काय येते 2 पी. निशांत हा रमेशचा भाऊ आहे, राखी सुनीलची बहीण आहे. ठीक आहे, निशांत जो आहे तो रमेशचा काय म्हणते भाऊ आहे. ठीक आहे, निशांत हा रमेशचा भाऊ आहे. तर राखी सुनीलची बहीण आहे. आता इथं राखी आणि काही दिलं नाही आहे, रमेश आहे ना, हा कोण आहे रमेश आहे. इथं राखी आणि सुनील दिलेलं. मग राखी काय म्हणते, राखी जी आहे राखी सुनीलची बहीण आहे. हे काय म्हणते सुनीलची बहीण आहे. ठीक आहे, राखी सुनीलची बहीण आहे. रमेश हा राखीचा मुलगा आहे. रमेश जो आहे तो राखीचा काय म्हणते मुलगा आहे. हा काय रमेश हा राखीचा मुलगा आहे. तर निशांतचे राखीची नाते काय, तर निशांत जो आहे तो निशांतचे राखीशी नाते काय म्हणजे याचा हा मुलगा याची एक भाऊ आहे. म्हणजे म्हणण्याचा राखीचा हा कोण आहे मुलगा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. 30, एक रिक्षा चालक उत्तरेकडे जात होता. त्यानंतर तो उजवीकडे 3 वेळा वळाला, नंतर तो डावीकडे 2 वेळा वळाला व नंतर तो उजवीकडे 4 वेळा व शेवटी डावीकडे 5 वेळा वळाला. तर शेवटी कोणत्या दिशेला जात होता. पहा आता एक रिक्षा चालक उत्तरेकडे जात होता. ठीक आहे, उत्तरेकडे चालला होता. त्यानंतर तो उजवीकडे किती वेळा वळला 3, 1 2 3. ठीक आहे, त्यानंतर डावीकडे किती वेळा वळला 2 म्हणजे डावी बाजू 1 2. मग पुन्हा किती वेळा वळला उजवीकडे 4, 1 2 3 4. पहा असं जर का आपण सोडतो म्हटलं तर झाला सत्यानाश. आलं लक्षात. आता हे असे प्रश्न जर का तुम्ही अजूनही जर का त्याचप्रमाणे सोडवत असणार किंवा तेच जर का पद्धत तुम्ही वापरत असणार तर तुम्ही लक्षात ठेवा खूप मागं आहे. मग पहा हे सोडवण्याची एक जबरदस्त टेक्निक आहे, मी तुम्हाला सांगतो, चुकणार नाही. पहा एक रिक्षा चालक उत्तरेकडे जात होता. ठीक आहे, मग तो काय म्हणते सुरुवातीला उत्तरेकडे जात होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. उत्तरेकडे जात होता तो सुरुवातीला 3 वेळा उजवीकडे वळला. उजवीकडे 3 वेळा म्हणजे राईट राईट राईट. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतो डावीकडे 2 वेळा वळला म्हणजे काय म्हणून आपण लेफ्ट लेफ्ट. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे आपल्या किती वेळा वळला 4 वेळा म्हणजे काय होणार राईट 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 राईट. त्यानंतर पुन्हा डावीकडे 5 वेळा म्हणजे लेफ्ट 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 आणि लेफ्ट. ठीक आहे, तर शेवटी तो कोणत्या दिशेने जात होता. मग इथं आपण अशी जी मांडणी केली तर मग एक इथं लक्षात ठेवायचं. तर एक राईट एक लेफ्ट हा नेहमी काय होऊन जाते कॅन्सल होऊन जाते. म्हणजे काय येणार राईट लेफ्ट कॅन्सल, राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. म्हणजे प्रत्येक राईट हा प्रत्येक लेफ्ट सोबत काय होणार कॅन्सल होणार. मग काहीच उरलं नाही. मग तो उत्तरेकडे जात होता. शेवटी दिशा कोणती येणार त्याची उत्तरच येणार. जर का समजा काही समजा राईट किंवा लेफ्ट उरला असता तर आपण उत्तर दिशेकडून त्या दिशेकडे वळवलं असतं. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी काय येणार 3 उत्तर दिशा. प्रश्न क्रमांक 31, एका घड्याळीत प्रत्येक तासाला तासाप्रमाणे व अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोल पडतात. तर दुपारी 3:15 ते 11:15 पर्यंत एकूण किती टोल पडतील. पहा 3:15 ते 11:15 मग किती होणार 4 5 6 7 8 9
10 आणि या ठिकाणी किती आले 11. ठीक आहे. सगळ्याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर या ठिकाणी बेरीज किती येते 60. मग आता अंक तासाप्रमाणे टोल पडले म्हणजे 4 वाजता 4 टोल, 5 वाजता 5, 6 वाजता 6, तसंच करून 11 वाजता 11 असे एकूण टोल किती पडले 60. मग दर अर्ध्या तासाप्रमाणे एक म्हणजे काय होणार 3:30ला एक, मग काय होणार 4:30ला एक, मग 5:30ला एक आहे ना, मग 5:30ला एक, त्यानंतर 6:30, त्यानंतर आपल्याजवळ 7:30, 8:30, 9:30, त्यानंतर काय येणार 10:30, कारण 11:30 तर होणार नाही. मग पहा 1 2 3 4 5 6 7 ही किती पडणार टोटल 8, म्हणजे 60 आणि 8 किती होऊन आले 68, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपल्याजवळ 3 68. 32 5 शहरात लखनौ हे मुंबईपेक्षा मोठे आहे, परंतु मोठे आहे तेवढे मोठे नाही जेवढे की नागपूर अमरावती अकोलापेक्षा मोठे आहे, परंतु तेवढे मोठे नाही जेवढे की लखनौ. तर सर्वात लहान शहर कोणते पहा. आता 5 शहरात लखनौ हे मुंबईपेक्षा मोठे आहे. लखनौ हे जे शहर आहे हे मुंबईपेक्षा मोठे आहे म्हणून आपण असं करू. नेहमी आता हे लक्षात ठेवा, जर काय आपले लहान मोठे जर काय दर्शवत आहे, गरीब श्रीमंत, ठेंगणा उंच, गोडा कारा, सुंदर कुरूप, तर हे अशा प्रमाणेच वर खालीच मांडणी करा. ठीक आहे. लखनौ हा मुंबईपेक्षा मोठा आहे, ठीक आहे, परंतु तेवढे मोठे नाही जेवढे की नागपूर. लखनौ हा मुंबईपेक्षा तर मोठा आहे, परंतु तेवढे मोठे नाही जेवढे की काय म्हणते इथं या ठिकाणी नागपूर, म्हणजे म्हणण्याचा लखनौ काय नागपूरपेक्षा लहान आहे. नागपूर अमरावतीपेक्षा मोठे आहे. नागपूर हे जे आहे, नागपूर जे आहे ते अमरावतीपेक्षा काय म्हणते मोठे आहे. नागपूर हे अमरावतीपेक्षा नाही, नागपूर नाही पुढं काय म्हणते अमरावती अकोलापेक्षा मोठे आहे म्हणते आहे ना. अमरावती काय म्हणते हे अकोलापेक्षा मोठे आहे. अमरावती हे अकोलापेक्षा मोठे आहे, ठीक आहे. अमरावती अकोलापेक्षा मोठे आहे, परंतु तेवढे मोठे नाही जेवढे की लखनौ. ठीक आहे. अमरावती अकोलापेक्षा मोठे आहे, परंतु तेवढे मोठे नाही जेवढे की लखनौ. ठीक आहे. परंतु तेवढे मोठे नाही जेवढे की लखनौ. कोण? अमरावती अकोलापेक्षा मोठी आहे. अमरावती अकोलापेक्षा तर मोठी आहे, परंतु तेवढी मोठी नाही आहे का जेवढे की लखनौ. म्हणजे काय येणार अमरावती लखनौपेक्षा काय येणार लहान येणार. इथं काय येणार अमरावती येणार. ठीक आहे. इथं काय येणार अकोला येणार. ठीक आहे. इथं काय येणार अकोला येणार. ठीक आहे. मग आपली अशी मांडणी झाली. मग आता असंही होऊ शकते ना, लखनौपेक्षा अमरावती तर लहान आहे, परंतु ठीक आहे, मग पर्यायामध्ये काय म्हणते मुंबई अकोला आणि यापैकी नाही आणि सांगता येत नाही पहा. म्हणजे इथं असं येऊ शकते लखनौपेक्षा अमरावती तर लहान आहे, मान्य आहे, परंतु हे सांगू शकत नाही का मुंबईपेक्षा लहान आहे. मुंबईपेक्षा लहान आहे तुम्ही असं सांगू शकत नाही, कारण की याच्यापेक्षा लहान आहे पण मुंबईपेक्षा काही दिलेलं नाही. म्हणजे लखनौपेक्षा अमरावती अकोला लहान आहे, हे इथं ठेवतो म्हटलं तर काय होणार अमरावती आणि इथं काय होणार अकोला. शेवटी हे सुद्धा काय होणार आपलं लखनौपेक्षा काय होणार लहानच होणार. म्हणून इथं मुंबई सर्वात लहान शहर कोणते सर्वात लहान शहर पण मुंबई सांगू शकत नाही, इथं अकोलाही सांगू शकत नाही, कारण की इथं जर ठेवतो म्हटलं तर मुंबई सर्वात लहान येणार आणि मुंबईपेक्षा जर का खाली ठेवतो म्हटलं तर अकोला सर्वात लहान येणार. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार सांगता येत नाही. अंक मालिकेत असे किती दोन आहेत की ते 9 7 अंक असेल, परंतु 5 व 8 व 1 नंतर आलेले नाही. ठीक आहे भाई. तर आपण अंक लिहू 1 2 3, त्यानंतर 4 6 1 3 7 2 1 3 7 2 5 4 9 2 3 8 5 2 3 1 2. ठीक आहे. याप्रमाणे संख्या दिल्या. असे किती दोन आहेत की ते 9 किंवा 7 नंतर आलेले आहे, परंतु 5 8 1 नंतर नाही. किंवा आपण पाहू इथं 9 आणि 7 नंतर 2 आला पाहिजे. 9 आणि 7च्या नंतर 2 आले पाहिजे. पहा इथं 7च्या नंतर 2 आहे, इथं 9च्या नंतर 2 आहे, अजून कुठं आहे का 9 आणि 7च्या नंतर आहे, म्हणजे इथं 2च ठिकाण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 1 2 वेळा. आकृती क्रमांक 1 दिलेली आहे, आकृती क्रमांक आपल्याला इथं 2 दिलेली आहे, आकृती क्रमांक 3 दिलेली आहे आणि आकृती क्रमांक काय दिलेली आपल्याला इथं 4 दिले. भांडे स्टील निश्चितच इथं मंदातली संख्या काय होणार, मंदातलं काय दर्शवणार क्षेत्र भांडे. आता काही भांडे स्टीलचे असू शकते आणि काही भांडे काय असू शकते ॲल्युमिनियमचे असू शकते. जर का तुम्ही इथं असं म्हटलं तर सर्वच्या सर्व भांडे ॲल्युमिनियम स्टील, कोण काही भांडे लोखंडी येऊ शकते काय, काही भांडे जर्मनचे येऊ शकते काय, तर असं नाही म्हणू शकत तुम्ही. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार या ठिकाणी एकच येणार. म्हणजे हे भांडे आहे, भांड्यापैकी काही भांडे स्टीलचे आहे आणि काही काय ॲल्युमिनियमचे आहे. साहेबांनी मला ज्यावेळी भेटायला बोलावले त्याच्यापेक्षा मी 25 मिनिटं लवकर आलो. माझा क्लर्क 10 वाजून 40 मिनिटांनी आला. ठरलेल्या वेळापेक्षा साहेब 50 मिनिटं उशिरा आले. मला साहेबांनी ज्यावेळी बोलावलं होतं त्यापेक्षा 40 मिनिटं लवकर माझा क्लर्क आला होता. आता हा मी आहे, इथं कोण आहे मी आहे, इथं कोण आहे समजा आपला क्लर्क आहे. मग क्लर्क कधी आला होता, क्लर्क 10:40ला इथं क्लर्क आला. ठीक आहे. मग साहेबांनी जेव्हा मला बोलावलं त्याच्यापेक्षा 40 मिनिटं लवकर माझा क्लर्क आला. आता 40 मिनिटं लवकर क्लर्क आला म्हणजे म्हणण्याचा अर्थ मी 40 मिनिटं उशिरा आलो. म्हणजे
क्लर्क आला 10:40ला, मी 40 मिनिटं उशिरा आलो. 40-40 जोडतो म्हटलं म्हणजे किती होऊन आपले 11:40 आपलं 10:80 म्हणजे काय म्हणू आपण 11:20 म्हणजे 11:20 मिनिटांनी मी आलो. त्यानंतर ठरलेल्या वेळेपेक्षा साहेब 50 मिनिटं उशिरा आले. म्हणजे मी 11:20ला आलो, साहेब 50 मिनिटं उशिरा आले. म्हणजे 50 जर का इथं जोडून म्हटलं म्हणजे किती झाले 11:70. 11:70 म्हणजे काय म्हणू आपण 12:10 म्हणजे 12:10 आले साहेब आले. म्हणजे पर्याय क्रमांक काय विचारते साहेब कधी आले 12:10 पर्याय क्रमांक 2. 41 4 विशेष घन टेबलवर ठेवले असता वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 13 आली. पहा विशेष घन इथं प्रश्न हाच महत्त्वाचा आहे का काय म्हटलं इथं विशेष घन. तर इथं विशेष घनचा अर्थ काय होते का विरुद्ध जे बाजू असते याच्या विरुद्ध बाजूची बेरीज किती येते नेहमी 7 येते. म्हणून पहा इकडे ठेवले असता किती आला 4 3 1 आणि 5 बेरीज 7 आली पाहिजे. म्हणून इथं काय लिहायला लागेल 4च्या विरुद्ध 3 इथं काय येणार 4 1च्या विरुद्ध 6 इथं काय येणार 1. मग या विरुद्ध बाजूची बेरीज किती येऊन आली पाहिजे 6 4 10 इथं किती इथे किती 2 6 4 10 3 13 2 किती झाले 15 म्हणजे पर्याय क्रमांक येणार 1 15. क्रमांक 42 रमेश एका दिशेला चालायला सुरुवात करतो. 20 मीटर चालल्यानंतर तो उजवीकडे वळतो व 10 मीटर चालतो. परत डावीकडे वळून 15 मीटर चालतो. पुन्हा उजवीकडे वळून 16 मीटर चालतो. पुन्हा डावीकडे वळून 35 मीटर चालतो व शेवटी उजवीकडे वळून चालायला सुरुवात करतो. तो स्वतःला तो पूर्व दिशेला जाताना पाहतो. पहा आता हे एवढं मोठं गणित जर का समजा तुम्ही दिशा जर का इथं फिरत फिरत बसले तर झाला सत्यानाश. एक प्रश्न तुम्ही सोडवणार आला का लक्षात. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारे सोडवले जात नाही. तुम्हाला एकदम जबरदस्त स्मार्ट ट्रिक सांगतो पहा लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिले कोणत्या दिशेला जाताना पाहिजे म्हणजे शेवटी पूर्व. ठीक आहे इथं पूर्व लिहून घेतले. तर पहा सुरुवातीला तो उजवीकडे वळते. ठीक आहे इथं मीटरशी लेंथ नाही उजवीकडे वळते म्हणजे इथं लिहा उजवी बाजू. मग चालतो व पुन्हा कुठं वळतो डावी बाजू. त्यानंतर पुन्हा कुठं वळतो उजवी बाजू. त्यानंतर चालतो पुन्हा कुठं वळतो डावी बाजू. ठीक आहे मग पुन्हा चालत चालत जातो पुन्हा कुठं वळतो उजवी बाजू व स्वतःला तो पूर्व दिशेने जाताना पाहतो. मग इथं काय होत असते इथं एक उजवा एक डावा काय होते कॅन्सल होती उजवा डावा कॅन्सल. मग आता हे दिशा आहे इतर उत्तर इथं दक्षिण इथं पूर्व इथं पश्चिम. स्वतःला तो उजवी दिशेने जाताना पाहून आला म्हणजे शेवटी तुम्हाला पहिलेची दिशा विचारली कायची दिशा पहिलेची म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला विरुद्ध प्रश्न विचारला. आता इथं दिशा आपला बाजू कोणती उरली उजवी. पूर्वच्या विरुद्ध बाजू उजवी बाजू कोणती येते दक्षिण. पण प्रश्न विरुद्ध आहे म्हणजे उलटा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला पहिलेची दिशा विचारली तर जे विचारलं त्या विरुद्ध सांगायचं म्हणजे उजवी बाजू उरली ना तर मग काय सांगा डावी बाजू सांगा म्हणजे पूर्वच्या डावी कोणती येणार उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपलं उत्तर 2. क्रमांक 45 इथं एक्स आपला एक्स मायनस झेड म्हणजे इथं काय दर्शवते आई दर्शवते. ठीक आहे त्यानंतर एक्स गुणेला वाय म्हणजे काय दर्शवते वडील दर्शवते. त्यानंतर एक्स अधिक झेड म्हणजे काय दर्शवते मुलगी दर्शवते. ठीक आहे त्यानंतर इथं 3च आहे दिलेले आहे ना आई वडील आणि मुलगी. एक्स अधिक एक्स मायनस वाय म्हणजे आई एक्स गुणेला वाय म्हणजे एक्स वडील एक्स अधिक वाय म्हणजे मुलगी. तर काय म्हटलं सत्य नाही म्हणते म्हणजे इथं यम मायनस यन इथं काय गुणेला टी बरोबर काय येते इथं क्यू. मग पहा इथं लक्षात घ्या इथं फक्त चिन्हाशी लेनदेन आहे म्हणजे मायनस आई दर्शवते एक्स वडील दर्शवते प्लस काय दर्शवते मुलगी दर्शवते. तर हे सोडवताना आपल्याला मागच्या बाजूने सोडवा लागन. ठीक आहे मग इथं आपल्याला लक्षात येते पण पहा इथं काय दर्शवते टी म्हणजे म्हणण्याचा अर्थ होते टी हे क्यूचा कोण लागते तर या ठिकाणी काय लागते मुलगी लागते. काय येणार इथं म्हणजे काय होणार मुलगी म्हणजे काय येणार मायनस टी हे जे आहे काय लागते मुलगी लागते. त्यानंतर गुणाकार म्हणजे काय दर्शवते त्या ठिकाणी वडील म्हणजे टीचे वडील कोण दर्शवते इथं प्लस म्हणजे काय दर्शवणार इथं वडील दर्शवणार म्हणजे एन वडील दर्शवते. आणि यम म्हणजे काय होते आई म्हणजे एनचे आई कोण दर्शवते यम म्हणजे काय येणार मायनस काय येणार आई म्हणजे पहा इथं क्यूची मुलगी इथं क्यूची मुलगी कोण आहे इथं या ठिकाणी काय आहे टी आहे. त्यानंतर टीचे वडील कोण दर्शवते टीचे वडील कोण आहे इथं यन आहे म्हणजे हे काय झाले नवरा बायको झाले हे झाली आई आणि हे काय झाले वडील. ठीक आहे यांची आई म्हणजे कोण झाले या ठिकाणी यम. ठीक आहे म्हणजे हे काय झाली आई म्हणजे काय झाली मायनस. मग पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे क्यू सत्य नाही क्यू मुलगी आहे यमची. आता क्यू जे आहे मुलगी थोडी आहे लक्षात हा याचा काय झाला मुलगा आणि हे काय झाली याची सून म्हणजे काय विधान पहिलं काय ते चुकीचे ते. क्यू पत्नी आहे यांची पत्नी आहे क्यू दुसरं बरोबर आहे. यम सासू आहे क्यूची सासू आहे बरोबर आहे. त्यानंतर टी मुलगी आहे क्यूची टी जे मुलगी आहे ते कोणाची क्यूची मुलगी आहे बरोबर आहे म्हणजे आपलं काय ते विधान एक काय ते चुकीचं आहे ते. क्रमांक 49 एका मुलाला 495 ने 36ला गुणाकार करण्यास सांगितले परंतु प्रश्नात चुकीने वाचल्यामुळे उत्तर स्वरूपी 16,740 रुपये प्राप्त झाले तर त्याने कोणता अंक चुकीने केला होता. बा 16,740 याला काय करा 36 आपण भागून द्या. 36 जर काय भागतो म्हटलं तर आपला भागाकार येते 465
इथं 495 भागाचे होते आणि इथं किती भागले 465 म्हणजे चुकीनं अंक कोणता वाचला इथे या ठिकाणी 6 आणि 9 म्हणजे कोणता 9 हा अंक चुकीने वाचला म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93. प्रश्न क्रमांक 93. एक मनुष्य 666 मीटर लांबीची रेल्वेमध्ये बसला असून त्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या 750 मीटर लांबीची रेल्वे येत आहे, जिचा वेग 32 किलोमीटर प्रति तास आहे. मनुष्य ज्या रेल्वेत बसला आहे त्या रेल्वेचा वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे, तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेचा वेग किती? मग पहा, आता इथं काय करायचं, मनुष्य ज्या रेल्वेत बसलेला आहे त्या रेल्वेची लांबी घ्यायची नाही, विरुद्ध दिशेची लांबी घ्या. विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेची लांबी घ्या. विरुद्ध दिशेची येणाऱ्या रेल्वेची लांबी येते 750 मीटर. विरुद्ध दिशेने आहे म्हणजे काय होणार, 32 अधिक 18 म्हणजे किती होणार, टोटल 50 किलोमीटर प्रति तास. इथं काय येणार आपल्याजवळ 10/36 किती ओलांडते म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. गुणाकाराचे भागाकारात न्या. 750 गुणिला 36, 50 गुणिला काय होणार 10 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह कटले. 5 15 5 त्रिक 15 5 दुनी 10 इथे दिले 18 18 त्रिक 54 सेकंदात ओलांडणार म्हणजे पर्याय क्रमांक 1.